अंधश्रद्धावर नक्की नाही. दादा गेल्यानंतर अर्थ खातं गेलं राष्ट्रवादीकडनं. ते स्वाभाविक आहे, बजेट मांडायचं होतं वगैरे वगैरे. पण आता महिला आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा भाजपकडे जाणार असं बोलल्या जात आहे. ह्यात किती तथ्य आहे? नाही, कारण एक असं आहे की रिक्त झालेलं पद कोणा पक्षाकडे, आज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. ते राहावं असं वहिनींचा आणि पक्षाचा अध्यक्ष राहील. कोणाची निवड करायची तर पक्ष किंवा वहिनी ठरवतील, तो भाग वेगळा आला. पण महामंडळाचं वाटप, कारण आम्ही सत्तेमध्ये संख्याबळ आहे. भारतीय जनता पक्षाचं 134 आहे, शिवसेनेचं 59 आहे, राष्ट्रवादीचं 41 आहे. त्या महामंडळाच्या रचनेमध्ये किती संख्येने टक्केवारीने भाजप राहील, किती संख्येने शिवसेना राहील, किती संख्येने राष्ट्रवादी राहील, याचं एक ढोबळ आम्ही स्वरूप ठरवलेलं आहे. त्यानंतर मग महामंडळाचं वाटप करताना सुद्धा कसं राहील हेही ठरवलेलं आहे. हे महामंडळ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतंच. तसं काही महामंडळ आज भारतीय जनता पक्षाकडे आहेत, काही महामंडळ आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे आहेत. ती तिथंच आहेत. आता हे रिक्त झालंय या कारणामुळे, तर त्याच्यामुळे ते बसून त्यातला निर्णय त्या ठिकाणी होईल. म्हणजे अजून तो निर्णय व्हायचा आहे. पण तुमचा पक्ष अमित शहा चालवतात असा आरोप सातत्यानं संजय राऊत करत आले आहेत. आता राऊत साहेबांचा आणि माझाही परिचय तसा 30-35 वर्षाचा आहे. मी रोहायला ज्या वेळेला साहित्य संमेलन भरलं होतं त्यावेळेला त्यांना एक वक्ता म्हणून आणलं होतं एका परिसंवादात. ते आमच्या अलिबागचे तसे. अलीकडच्या काळात त्यांची तब्येतही ठीक नाही, त्यांना लवकर आराम पडो अशी माझी प्रार्थना आहे. पण ते रोज सकाळी उठून एक त्यांच्या पद्धतीने दिवसभराचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. आता रोज माध्यमाशी बोलताना काहीतरी स्टोरी तर तयार करायला लागणार. स्टोरी म्हणतो मी. आता त्याच्यामुळे मग आमचा पक्ष अमित शहा साहेब चालवतात, खरं आहे. एक पाहिलं मी अलायन्स म्हणजे 2-3 पक्षाचं सरकारमधला मी एक सहभागी असलेला सुद्धा मंत्री राहिले. विलासराव, द बेस्ट कोएलिशन चीफ मिनिस्टर विलासरावजी देशमुख. म्हणजे मला जे अनुभवायला मिळाले देवेंद्रजी पण त्या पद्धतीने करतात. आता मित्र पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच आदर देत आला. अमितभाईंच्या बद्दलची सुद्धा एक प्रतिमा निर्माण करण्यात आली की वगैरे वगैरे. तसं नाही, मित्र पक्षाची काळजी घेणारा नेता म्हणून मी अमितभाईंकडे पाहतो. आपण मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. बराच वेळ तुम्ही आम्हाला दिला. जाता जाता एक सांगेन की सतत रोज तुम्ही अजितदादांशी बोलत असाल, काय सगळ्यात जास्त मिस करता? आय मिस अजितदादा इन ऑल वे. नक्कीच हे जे तुम्ही मिस करता ही पोकळी भरून निघू शकत नाही, हे आम्ही सुद्धा जाणतो. समोर सुद्धा चॅलेंजेस आहेत. येणाऱ्या काळासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि परत एकदा कॉफी विथ कौशिकसाठी तुम्ही वेळ काढलात यासाठी खूप खूप धन्यवाद.